उन्हाळा म्हटलं तर जास्त मसाल्यांचं खाणं आपण टाळतो, म्हणूनच आज मी मस्त पौष्टिक अशी शेवगा डाळ आमटी बनवली। तर पाव किलो शेंगा स्वच्छ धुवून कट करून घेतल्या, त्यावरचं थोडंसं सालही काढलं। नंतर कुकरमध्ये समप्रमाणात तूर आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून शिजण्यास ठेवली। लगेच दुसऱ्या गॅसवर फोडणीसाठी कढईत तेलात जिरं, मोहरी, ठेचलेलं लसूण, हिंग, कढीपत्ता आणि एक टोमॅटो बारीक चिरून परतला। आता मसाल्यांमध्ये कुठलेही वाटण न करता फक्त हळद, लाल तिखट आणि कांदा, लसूण मसाला, धने पावडर घातलं। नंतर शेवगा घालून तयार फोडणीत मिक्स केल्या। एक ग्लास पाणी घालून चवीपुरतं मीठ घातलं। नंतर झाकण ठेवून 15 मिनिटं मध्यम आचेवर शेंगा उकडून घेतल्या। 15 मिनिटात डाळही शिजते आणि शेंगाही चांगल्यापैकी शिजतात। तर कढईत ही शिजलेली डाळ घालून वरतून मी कुकर मधलंच गरम पाणी घातलं, मिक्स केलं। नंतर कोथिंबीर टाकली आणि चांगली उकळ काढली। तर बघा, शेवग्याच्या शेंगांची डाळ आमटी तयार झाली। चला तर मग पटकन सबस्क्राईब करा, कारण लवकरच आपली फॅमिली आता 12,000ची होणार आहे।